वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. संपत्तीसाठी प्रयत्न करा, पण संपत्तीसाठी व्याकुळ होऊ नका. माणसं संपत्तीसाठी व्याकुळ होतात आणि मग एकमेकाच्या जीवावर उठतात. बस कीर्तन संपलंय, पैसे सांभाळा, त्याच्यापेक्षा आरोग्य सांभाळा. डोंगरे महाराजांचं वाक्य आहे का? डोंगरे महाराज सांगायचे, जीवन में धन की आवश्यकता है, जीवन में धन की आवश्यकता है, याद रखना धन से ज्यादा धर्म की आवश्यकता है. धन पाहिजे, धन पाहिजे, धनापेक्षा धर्म पाहिजे. धनासाठी धर्म नाही, धर्मासाठी. या अभंगामध्ये तुकोबरे स्वतःचं वैभव सांगतात. काही वेळेला माणसाच्या बोलण्यामध्ये विसंगती असते. बहुतेक दिवसभर जी माणसं चांगली बोलतात ते संध्याकाळी 7च्या नंतर तशी बोलत नाहीत. आपल्याला हे माहित आहे. कनेरखेड मधला एक मनुष्य रात्री पिऊन जोकांडे देत चालला होता आणि चालताना त्याचा पाय गटारात पडला. तो काय म्हणला माहिती आहे का? या गावची ग्रामपंचायत भिकार आहे. साला दिवसा गटार रस्त्याच्या कडेला असतात आणि संध्याकाळी मध्ये आणतात. हे बोलण्यातली काय विसंगती आहे. ही बोलण्यातली विसंगती आहे, लक्षात ठेवायचं. काय दुपारी 12 वाजता 2 माणसं एका ठिकाणी उभी होती आणि त्या दोघांची चर्चा चालली होती. आकाशातला सूर्य आहे का चंद्र आहे? एक म्हणे सूर्य, दुसरा म्हणे चंद्र आहे. तेवढ्यात तिसरा मनुष्य आला. तो त्यांच्याच जातीतला होता. पाऊल इकडे होता. काय सूर्य आहे काय चंद्र आहे? तो काय म्हणला? म्हणलं मला नेमकं सांगता येणार नाही, मी या गावात नवीन आलोय. ही बोलण्यातली विसंगती आहे. आपण बोलताना थोडस काहीतरी चुकलं की त्याला विसंगती म्हणतात. आमचे काका जेनावर बसून पानाला चुना लावतात. आमचे काका पानावर बसून जेनाला चुना लावतात. एक मनुष्य धोतर खांद्यावर टाकून नदीच्या काठानं पळत पळत सुटला. एक मनुष्य नदी खांद्यावर टाकून धोतराच्या कडेनं पळत पळत सुटला. याला म्हणतात असंबद्ध बोलणं. हरी बोला, हरी बोला, नाथ महाराज म्हणतात बोलताना हरी बोला. म्हणले आम्हाला हरी म्हणायचं नाही, गप्प बसा. लक्षात ठेवा. एक ऐका, तुम्हाला चांगलं बोलता नाही तर गप राहा. काय होईल? गप राहण्यात पुण्य निर्माण होणार नाही पण पाप होणार नाही, एवढा तर फायदा आहे. तुकोबाराय सांगतात मुके होता काही पदरीचे जाते, त्याला गपरात झाला. ज्या माणसांना काहीच येत नाही ती माणसं गपच राहत नाहीत. काय नाहीतरी बोला. म्हणजे आम्हाला बोलायचं. नाथ महाराज म्हणतात व्यर्थ गलबला. गलबला वेगळा आणि गजर वेगळा. पुंडलिक वरदा पंढरनाथ भगवान
काय म्हणतात, याला गजर म्हणतात. कोरेगावचा बाजार बहुतेक गुरुवारी असतो ना, सोमवारी असतो. मग सोमवारी कोरेगावचा बाजार असतो. मग कोरेगावच्या बाजारात एवढीच माणसं असतात का, ह्याच्या कितीतरी पट सगळी माणसं बोलतात का बसलेली असतात, बोलतात. मग त्यांचा गजर असतो का गलबला असतो, सांगा. असं आहे, त्यांचा गजर नसतो, त्यांचा गोंगाट असतो. लक्षात ठेवा. नाथ महाराज सांगतात गलबला, ज्ञानोबाराय सांगतात बरळणं, अनंत वाचाळ, आणि तुकोबाराय सांगतात बोल आबोल नाही बोले, असंबद्ध. बोलण्यामध्ये सुसंगता नसली की त्याला विसंगत असंबद्ध बोलणं म्हणतात. का प्रस्तावना केलेली आहे, आपण जसं असंबद्ध बोलतो तसे संत असंबद्ध बोलत नाहीत. संतांचं बोलणं काय, ज्ञानोबाराय सांगतात तुकोनी घेतली मोती येते. जसं मोत्याचा काटा तंतोतंत असतो त्याला म्हणतात धारवाडी काटा, धारवाडी काटा म्हणतात त्याला. धारवाडी म्हणजे बेळगाव धारवाड. तर धारवाडला सोन्या चांद्याची मोठी पेठ अजून बी आहे, पहिल्यापासून आहे, अजून आहे. मग सोनाराचा जो चांदीचा सोन्याचा काटा असतो, मोती जोखण्याचा, सोनं जोखण्याचा, तो 1 ग्रॅम सोडून द्यावं. 1 ग्रॅम म्हणजे लय झालं, 1 ग्रॅम म्हणजे 5,000 झालं, 50,000 आहे ना, हा 50,000. 1 ग्रॅम म्हणजे 5,000 झालं. 1 ग्रॅम नाही, 1 ग्रॅम मधला 1 भाग, 1 दशांश, तेवढा सुद्धा फरक चालत नाही. प्रयोगशाळेमध्ये काटे असतात ना, त्या काट्यावर 2 कागद समान आकाराची कापून घ्या आणि दोन्ही काट्यावर टाका, तर बरोबर येतात. त्याच्यातल्या एका कागदावर शिशपेन्शिलनं रेघ ओढा आणि परत ती 2 काठी टाका, तर ज्या कागदावर शिशपेन्शिलची रेघ ओढल्या तो काटा खाली जातो. एवढा सुद्धा नाही. आणि दुसरा काटा म्हणजे जंबूसरी. बस, खेडेगावच्या बाईनं वांगी विकायला नेली, आता तिला कुठे ताकडाय, तिने 2 ताटाला छिद्र पाडली, त्याच्यात दोऱ्या ओवल्या आणि एकात टाकला दगुड. कशाचा, किलोचा. ती म्हणली बरोबर किलोचा, घ्या तासले काय नका. मग तिनं जेव्हा वांगी जोखली असतात तेव्हा ती वांगी बाजारातली बाई ढळतं माप देते. वांग्याचं पारडं खाली जातं तरी गिऱ्हाईकाला समाधान नसतं. तरी गिऱ्हाईक लय बारकावा चाललाय, टाकी अजून एक टाकलं आणि ओचून घेतलं, जाताना आणखीन एक वाघ ओचलून नेलं. असं वांग्यात चालतं, मोत्यात चालत. तू कोणी घेतली मोती जायची. संतांचे बोल मोती चोलण्यासारख्याच. लक्षात ठेवा. माझा आवाज गेलाय कुणाचा, माझा मराठाची बोल कौतुके, माझा बोल कौतुके, माझा मराठाची अमृताला सुद्धा जिंके. लक्षात ठेवा. संतांचं बोलणं असं आहे. ज्ञानोबा सांगतात मी बोलल्यानंतर ग्रंथ होईल, नवल नाही काका, विश्वास घेतला तरी ग्रंथ होते. म्हणून माझे नित्य नव्हे श्वासोच्छ्वासही प्रबंध व्हावे. माझे श्वासोच्छ्वास सुद्धा काय सोजवळ अभिमानाने अनुभव आहे ना. आणि तुकोबाराय सांगतात मी जे बोलतोय ना ते बोलणं सोपं नव्हे राजे. शिवाजी महाराजांनी तुकोबारायांच्याकडे नजराला पटवायला पुढे अपघात येणार आहे. तुकोबाराय म्हणले राजे आमच्या उपदेशाची किंमत पैशात करता काय, पैशानं आमचा उपदेश भरून निघणार नाही, सोडून द्या. जीव देता तरी
वचनाने एक. तुम्ही जीव दिला तरी सुद्धा आमच्या एका बोलण्याची बरोबरी होणार नाही. विषय काय? संत असंबद्ध विसंगत बोलणार नाहीत. बरोबर? संत विसंगत बोलणार नाहीत. आणि तुकोबाराय सांगतात आईसी संपत्ती. असं आहे की नाही घोटाळा? तुकोबारायांचं दारिद्र्य सगळ्यांना माहित आहे, सर्वांना माहित आहे. तुकोबाराय दारिद्र्याचं वर्णन करतात. दुष्काळे आटेले द्रव्यनेला मान, स्त्री की अन्नान्न करता मिळेल. सगळं द्रव्य संपलं, अन्नान्न दशेमध्ये एक बायको वारली. काय? तुकोबारायांच्या निर्याण काळी वैकुंठ गमनाच्या वेळेला भगवान परमात्मा तुकोबारायांच्या घरी जेवायला आले. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर जर. मोडकी कोप आहे. काय करायचं? पक्वान काय करावं? सोपं, गरीबाचं सोपा पक्वान म्हणजे कण्या. दरदरीत पाण्या माझी राजी येल्या कण्या. बस. घरामध्ये बसण्यासारखी मोडकी बाज आहे. एक पाय तुटलेली, त्याला विटा लावलेल्या. घरी मोडकी आबाजा, त्याच्यावर गाद्या नव्हत्या. वरी वाकळांच्या शेजा. भगवान परमात्मा जेवले तर काय द्यावं? मुखशुद्धी. त्रयोदश गुणी विडा. त्रयोदश गुणी विडा म्हणजे विड्यामध्ये 13 पदार्थ असतात, त्याला त्रयोदश गुणी विडा म्हणतात. तुकोबाराय म्हणले विडा नव्हता, मग काय होता? मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबारायांचं दारिद्र्य निर्याण काळी सुद्धा किती होतं, त्याच्यासाठी एवढा अभंगच पुरावा आहे. एवढं दारिद्र्य. आणि एवढे दारिद्र्याने युक्त असलेले तुकोबाराय जेव्हा म्हणतात ना ऐसी संपत्ती, तेव्हा चुकल्यासारखं वाटत नाही का तुम्हाला? काहीतरी चुकतंय तुकोबारायांचं. संपत्ती कदाचित सध्याच्या महाराजांनी सांगितलं असतं तर पटण्यासारखं होतं. ऐसी संपत्ती. सध्याचे महाराज लोक संपत्तीच्या पाठीमागे लागल्या. संपत्तीच्या. गेले 8-10 महिने लॉकडाऊन होतं, त्यामुळे महाराजांची विमानं डाऊन झाली होती. आता सप्ते सुरू झाल्या, नुकतेच सप्ते सुरू झाले. तेवढ्यात पुण्यात लॉकडाऊन सुरू झालं. पुण्यातलं साताऱ्यातलं कुठं? कोरेगावात. आणि कोरेगावातलं कन्नरखेडमध्ये. आणि कन्नरखेडमधलं तुमच्या वस्तीवर. मी का सांगितलं? हे कशी विसंगती आहे? तुकोबाराय श्रीमंत आहेत, पण सांगतात आम्ही श्रीमंत. एक लक्षात ठेवा, आपल्याला संतांची ओळख चांगली झालेली नाही. आपण काय समजतो? संत म्हणजे गरीब. नामदेवराय गरीब, तुकोबाराय गरीब, ज्ञानोबाराय गरीब. जन्मात ज्ञानोबारायांनी सोनं बघितलं का नाही माहित नाही, पण आता ज्ञानोबारायांचे मुखवटे सोन्याचे. ज्ञानोबाराचा पलंग चांदीचा आहे. ज्ञानोबारायण चांदी सोनं. चांदी सोन्याचे दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये खूप आहेत, पण ज्ञानोबारायण कुठून लांबून बघितलं असं आम्हाला सांगतोय. नामदेवराय ज्ञानोबारायांच्या भेटीला आले. पंढरपूरला गेले ते नामदेवराय देवाजवळ रडले. देवा, ज्ञानोबाचं दारिद्र्य काय सांगू. ज्ञानोबांच्या झोपडीमध्ये पाणी पिण्यासाठी घडा सुद्धा नाही, साधी मातीची घागर आहे. जेवणासाठी ताटल्या सुद्धा नाही तो त्यांच्याकडे, साधी खापराची खोळ आहे. असं आहे. आपण लक्षात घ्या, संत दरिद्री का असतात? दरिद्री का असतात? ऐका, तुकोबाराय सांगतात दरिद्री असणं हे आमचं भाग्य आहे, हे आमचं भूषण आहे. इहलोकी आमा
इहलोकी आमा भूषण अवकर दारिद्र्य आमचं भूषण आहे. आपण लक्षात ठेवा. काय संतांचं लक्षण आहे? जे धनाचा संग्रह करतात ते संत नाही, जे धनाचा त्याग करतात ते संत. शिवाजी महाराजांनी नजराणा ठेवला दगडावर, उचला 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 आम्हाला नको आहे, ये रे तुमचे वित्त धन. ते म्हणलं घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी तुकोबारे आले, पण त्या दगडावर भांडणाला बसले नाही. त्या दगड महाराज माझ्यावर भजन का करत नाही? ते म्हणले तुला विटाळ झाला, द्रव्याचं ताट तुझ्यावर ठेवलं, तुला विटाळ झाला. तिसरा म्हणले काय केलं पाहिजे? तुकोबारे म्हणले आंघोळ करून ये जा. तिसरा इंद्रायणामध्ये गेली, इंद्रायणीमध्ये आंघोळ करून परत आली. मग तुकोबारे त्याच्यावर बसले. काय सर्व आमचे गुरुजी कडकडीत वैराग्य, कडकडीत. एखाद्या बाईच्या हातात अंगठी असली ना तर अंगठी घालून भाकरी केलेली आमच्या गुरुजीला चालत नव्हती. बोला, आम्हाला अगोदर सांगावं लागायचं की हातात अंगठी असली तर काढून ठेवा आणि मग स्वयंपाक करा. कसलं वैराग्य आहे? आपण का संपत्तीला बोललो कोणा ठाऊक, पण आपण बोललो एवढं कर. का हे भोला धन संपत्ती गोरे, माझा आवाज गेलाय कशाने कोणा ठाऊक. का हे भोला धन संपत्ती गोरे, या धनसंपत्तीमध्ये का का बोलले लक्षात ठेवा. अवघड आहे. अरे ज्याला तुम्ही संपत्ती म्हणता ना, ती संपत्ती स्वर्गात चालत नाही. चालत असली तर सांगता का मला? कारण एखादा डीडी वर आपण नेऊन वटवू चला, आहे का? आनंद एखादा टेम्पो तिथला सगळा पसारा त्यात भरून वर पाठवू आपण, जातो का? वर पसारा नेणारा टेम्पो आहे का? नाही. वर ऑनलाईनची सोय करणारी बँक आहे का? नाही. धन नेता येत नाही तरी माणसं पागल झाल्यात. नेता येत असतं तर काय केलं तू? धन नेता येत नाही माहित आहे आपण, तरी पागल झाल्या. आएगी नोटिस जमानत न होगी, पल्लू में गरम कुछ अमानत न होगी, होकर कैद खाली चलना पड़ेगा, काया कुछ खाली करना पड़ेगा. जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन बदलना. मौत जब मौत आवाज जब देगी, काया खोली घर से बाहर निकलना पड़े. माणसं किती पागल झाले तो, धनासाठी किती पागल झाल्यात. मी सातारा जिल्ह्यात उभा आहे. सातारा जिल्ह्यातली भाषा काका, अरे पैसे पैसे काय करतोय? पैशाला कोंबडी खात नाही, आहे का नाही? आपल्या जिल्ह्यातलं पाहिजे पैशाला कोंबडी खात, कोंबडी खात नाही पण माणूस सोडत नाही विचाराला. कोंबडी पुढे दाणे टाकलेले, एका बाजूला चिल्लर टाकली. कोंबडी दाणे टिपते का चिल्लर? कुत्र्या पुढे नोटाचा बंडल टाकला, दुसऱ्या बाजूला भाकरी टाकली. कुत्रा भाकरी खातं का नोटा? म्हैशी पुढे सोनं ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला वैरण ठेवली. वैरण खाते का सोनं? माणसा पुढे पैसे ठेवले आणि दुसऱ्या बाजूला बुंदीचे लाडू ठेवले. काय पाहिजे सांग?
काय अरे पोटात भूक लागली की आता जाऊ दे भूक, पैसे मिळते आहे का नाही सांगा. काय गमत आहे सांगा. अजून आहे का, या पैशाचा अवस्थांतरामध्ये उपयोग नाही. पारलौकिक जीवनात सोडून द्या. जागृतीच्या पैशाचा उपयोग स्वप्नात उपयोगाला ना नाही. जागृतीत तुमच्या तिजोरीत नोट आहे, पण स्वप्नात बँकेची जप्ती आली तर भरता येतात का नाही. तरी तुम्हाला त्याचा मोह आहे. बरोबर येता येते का नाही. कनेर खेडगाव अर्धा 1 किलोमीटर लांब आहे. कीर्तन झालं, जेवण आहे ना. जेवण कीर्तन 9ला संपतंय, कदाचित आज जरा उशीर होईल, 15-20 मिनिटं लई लांबवणार नाही. 9:15 पर्यंत कव्हर करेल. माणसं जेवायच्यात. जेवायला चांगले 10 वाजले. 10 वाजता निघाले. जेवल्यावर एक महत्वाचा कार्यक्रम असतो तुमचा. कुठला सांगता का काका, सांगता का प्रमुख काका. महत्वाचा कार्यक्रम काढा. काय म्हणला, वांग्याची भाजी झाली ती काढा. झालं का, वांग गेलं बोंबलं तिथं. ही तंबाखू बासुंदीची बी किंमत कमी करतो. म्हणला चक्का लय भारी होता. मग हे कशाला चाललंय लक्षात ठेवा. बासुंदी, जिलेबी, गुलाबजाम, रसगुल्ला, हे सगळे पदार्थ म्हणजे मोठमोठ्या कुळातले पदार्थ आहेत. भोसले, आबा कुठं बसले, भोसले, माने, घोरपडे, शिंदे. खरेकडे म्हणजे शिंदे सगळ्यात म्हणजे केवढा आगाव पण शिंदे. हे बासुंदी शिकणे सगळे म्हणजे जेवताना बासुंदी पुरी असलं खायचं म्हणजे घोरपडे, शिंदे, भोसले, माने, कदम. आणि तंबाखू म्हणजे वाडारी नाही. वाडारी या सगळ्या सोडण्याने वाडारीच्या नादाला लागला बावळ्या. पण तुम्हाला आवडते त्याला काय करायचं. तंबाखू खाल्ल्या, जरा गप्पा मारल्या, काय काय चाललंय कोरेगाव तालुक्यात, बऱ्यापैकी झालं, कुठलं इलेक्शन आलंय का नाही कुठलं. जवळजवळ 11:15 वाजले आणि एकटाच राहिला आणि निघाला तर रस्त्यात जरा पांदीमध्ये गेला. और एक माणूस बाहेर पडला आणि त्यांना लावला निघालो. असं काय होते म्हणला, देतो सगळं काढून दिलं. त्याला 500 रुपये देत नव्हता लवकर. दिलं का द्यावं लागलं, द्यावं लागलं. कशाला साठवत असलं भीती सगळी. तुम्ही निघून गेला, त्याच रस्त्यानं मी निघालो, माझी गाडी निघाली. तर गाडी म्हणलं तर जास्त चांगली, मग आणखीन अडवलीच लगेच. ठेरो निकालो, आमच्या भी ह्याची लागलो. निकालो म्हणजे हमने निकाल दिया. लो घेतलं का तोरण नाही. त्यानं 2-4 कानपाडीत मारले मला. झाले बरं मला. ज्याच्या गळ्यामध्ये सोनं आहे त्याला अडवतील का, माळ आहे त्याला अडवतील. बोला. मग कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, असलं भीतीचं जवळ ठेवू नका. कीर्तन झालं माझ्याकडे या, माझं तुम्हाला देतो, तुमचं मला. विषय काय, ही संपत्ती आहे ना, ह्या संपत्तीला चोर आहेत. ही संपत्ती वर येत आहे. ही संपत्ती स्वप्नात चालत नाही. हे स्वप्न सोडून द्या, जागृतीत चालत नाही. चला, भारतातली 500 रुपयाची नोट पाकिस्तानमध्ये चालवायची, माझ्याकडनं 500 रुपये घेऊन जायचं. चालते का नाही चालत. भारतातली 2000 नोट अमेरिकेत न्यायची, चालते का चालत नाही. आता याच्या पुढे आहे का, हे अमेरिका कशाला पाहिजे, पाकिस्तान कशाला पाहिजे, हे भारतात चालत नाही देवा. हा
8 नोव्हेंबर आठवते का नाही? 8 नोव्हेंबर 2016 संध्याकाळी 8 वाजता आठवते का नाही? एकदम मोदीने एकदम बॉम्ब टाकला. 500च्या 1000च्या नोटा दाखवा की चालून दाखवा की. नाही साहेब, नोटा बंद झाल्या आणि बऱ्याचशा लोकांचा BP वर गेला. असं काय आपली अडचण नाही ना. दरम्यानच्या काळात कीर्तन झाल्यावर काही लोक मला म्हणायचे तात्या 500च्या नोटा घालू का? घाला, काय फरक पडत नाही. आणि नाही चाललं तर नाही घ्या. एक बाईचा मला फोन आला, तात्या आपला सत्ता रामेश्वरला आहे ना? हो, मला एक पंगत द्यायची आहे. म्हणजे ठीक आहे, काय खर्च आहे? आणि 50,000 खर्च आहे. ठीक आहे, तुम्हाला पैसे कुठे देऊ? म्हणजे तिथं आले उद्या. नाही माझ्याकडे राहणार नाहीत, तुम्ही येऊन घेऊन जा. ठीक आहे, मग घरी गेलो पैसे आणायला. तिने 500चा बंडल टाकला. मग माझ्या लक्षात आलं ही पंगत घालायला का लागली. लक्षात ठेवा, तुकोबाराय सांगतात, असली संपत्ती नाही, असली आयसिया संपत्ती. आमच्या घरात जी संपत्ती आहे ना ती तुमच्या घरात नाही. पुढे बघायचं आपल्याला. तुकोबाराय सांगतात, संपत्ती नव्हे, संपत्ती आणि भोग समृद्धीचं लक्षण आहे. समृद्धीचं लक्षण आहे. संपत्ती पाहिजे आणि भोग सुद्धा पाहिजे. कणगी माहित आहे ना? कणगी कोणाच्या घरात असली तर हात वर करता का? कणगी ठोका खाली आली. हे पोरांनो, कणगी माहित आहे का नाही? माहित आहे का? बघितलं का? कुठे आहे? हा, हात वर करा काय झालं? पत्रीची वय हे कशाची? त्याला हवं म्हणतात. अंबारी म्हणजे काय रे? अंबारी हत्तीवर असते का नाही? बरोबर आहे, हत्तीवर असते ती आणि घरात असते का अंबारी? अरे जुन्या वाड्यावर विचार की असते का नसते? आता ती अंबारी कुणाला कळणार नाही. घरात अंबारी आणायची पहिली जिऱ्याच्या खाली. का सांगे तुम्हाला मी? पाटलाच्या घरात कणगीमध्ये धान्य असायचं आणि एक एक कणगी 20-20 पोत्याची असायची. एका खंडीची कणगी असायची. श्रीमंताचे लक्षण आहे, पैसे पाहिजेत आणि घरामध्ये सगळं पाहिजे. आम्ही मराठवाड्यात जातो, तर मराठवाड्यामध्ये कालवण करताना बाईला जर वाटलं की मुगाचं कालवण करावं तर ती दुकानात जात नाही 200 ग्रॅम मुग आणायला. तिच्या घरामध्ये मुगानं भरलेली पोती असते. पोती मूग असतो, चवळा असतो, उडीद असतो, हरभरा असते, तूर असते. समृद्धी. आपण लक्षात ठेवा, घरामध्ये दूध असतो, तुपाचा डबा असतो, लोणी असतं, दही लावलेलं असतं, ताक असतं. त्याला म्हणतात समृद्धी. आपल्याकडे फक्त ट्रॅक्टरच आहे, बाकी काहीच नाही. महाराज तुमच्या कृपेने 4था ट्रॅक्टर आला म्हणजे चांगला. आणि त्याच्याच घरी जेवायला गेलो आणि आमच्यातल्या एका पोराचा होता उपवास, त्याचा होता गुरुवार. जेवायला बसलो, तू म्हणलं मला जेवायचं ना. का रे? म्हणलं माझा गुरुवार आहे, आता काय करावं? घर मालक म्हणलं काय करायचं? आता काय करायचं म्हणलं, जरा शेंगदाणा गुळ द्या. कसं काय करायचं? त्यानं माझ्या देखत 100ची नोट काढून दिली. पोराला सांगितलं जा पावशेर गोळून पावशेर शेंगदाणा घेऊन. ट्रॅक्टर किती होतं? हिचं संपत्ती आहे, भोग नाही. भोग नाही. लक्षात ठेवा, श्रीमंतीचं लक्षण आहे घरात संपत्ती पाहिजे आणि सगळ्या प्रकारची समृद्धी सुद्धा. तुकोबाराय श्रीमंती सांगतात, आमच्या घरात संपत्ती आहे आणि आमच्या घरात भोग सुद्धा आहे. भोग, जे भोग तुमच्या घरात नाही तर काम तो काम
तुकोबारांनी दोन गोष्टी सांगितल्या. भोगाच्या परी म्हणजे आमचे भोग काय, भोग आणि संपत्ती दोन्ही सांगितले. श्रीमंतीचं लक्षण आहे भोगही पाहिजेत आणि संपत्ती सुद्धा. नुसते पैसे काय खायचं का काय, नुसते पैसे. रात्री भूक लागली घरातून वाटायचं, मग काही नोटाचं कसं का काय. मला गळ्यात दागिना आहे, मला 5 तोळ्याचा, मग खा जोडा 7 तोळ्याचा. लक्षात ठेवा, भोग संपत्तीमध्ये उपयोगाला पडत नाहीत आणि संपत्ती भोगात उपयोगाला पडत नाही. तुकोबारायचं आमच्याकडे संपत्ती आहे. 3ऱ्या आणि 4थ्या चरणात संपत्ती सांगितल्या आणि 2ऱ्या चरणात भोग सांगितलाय. भोग कोणता भोग आहे? आत्मभोग. भोगाच्या काय काम तो कामना काय, भोगी तसे देवा. तुकोबारा सांगतात आम्ही देवाला भोगतो. आपण देवाला भोगत नाही, देवाला आपण बघतो. ते बी लांबून, ते बी जास्त वेळ नाही. चला चला, आजचा पांडुरंगाकडे आज जायला परवानगी नाही, वर्ष झालं. पायाचं दर्शन नाही, लांबणं मुखदर्शन ते बी. चला, आपण देवाला भोगत नाही, संत देवाला भोगतात. आणि आपण कशाला भोगतो मग? या की नाव शब्द स्पर्श रूपरस बॅस खिचडी पानसट ताक, त्याच्यासाठी जीवन खर्च केलं. लक्षात ठेवा, माणसं भोगासाठी पागल झाली, पागल. पुणे ते कराड चाललो होतो आणि पुण्यानंतर गाडी जेजुरीला थांबते. परत नाही वाटलं की थांबत नाही एक्सप्रेस. आणि एका माणसाला बिडीची तलाप झाली आणि तो अस्वस्थ झाला. महाराज गाडी कुठे थांबेल? म्हणलं आता 7 शिवाय थांबणार. 7ला किती वेळ लागेल? तरी म्हणलं 2 तास लागतील. धावून जाऊ. काय झालं काय? म्हणला मी जगणार कसा? म्हणजे काय अडचण काय तुझी? तर म्हणलं मला बिडीची तलप झाल्यावर 2 तास मी कड काढणार कसा? आणि खरोखरच त्याला घाम आला. म्हणलं महाराज बिडी मिळाल्याशिवाय मला काय चालणार नाही. आता काय करावं म्हणलं, आपल्या पुढे मेलं म्हणजे घोटाळाच आहे. माझ्या डोक्यात कशी आली कोणा डोक्यात गाड्या. म्हणलं आता स्टेशन तर 7शिवाय येत नाही, पण एक पर्याय मार्ग आहे. अगोदरच्या लोकांनी बेड्या ओढून त्याचे तुकडे खाली, मला 2-4 तुकडे काढ. आणि खरंच चांगलं झालं. त्याला भराभरा 2-4 तुकडे गोळा केले, तेवढ्याच त्याला भागवली. मग आम्ही श्लोक रचला काका. आम्ही श्लोक रचला. धूम्रपानम शतगोदानम एक दुर्का गंगा स्नानम टकडम टुकडम आधा पुण्यम आणि अख्खी बिडी तो कन्यादानम. तुम्ही काय भोगता? माणसाला भोगाचा लय अभिमान आहे, लक्षात ठेवा. बरं, एखाद्याच्या घरात गेलो, जुन्या पाटलाच्या घरात, तर पाटीला मला सांगतात महाराज ही थोरली आणि ही धाकटी. केवढा अभिमान आहे थोरली तर धाकटी. मी म्हणलं कोंबड्याला ह्याच्यापेक्षा जास्त आहेत विठ्ठाला. म्हणला महाराज आपला बारदाना लय दांडगा. म्हणलं लय दांडगा बारदाना? डोकराचा बारदाना त्याच्यापेक्षा झालं का? तुला माहिती आहे कशाचा पुरुषार्थ नाही? जास्त स्त्री असण्याचा पुरुषार्थ, जास्त मुलं असण्याचा पुरुषार्थ. मी सांगत नाही, ज्ञानोबा सांगतात, अरे तुम्ही भोगाना भोगत नाही, भोग तुम्हाला भोगतात. माहिती आहे तुम्हाला? विषय मगरी सांडिले सगळ्या. ज्ञानोबा सांगतात विषयरूपी मगरी मी त्याला
चावून चोता केला, चोता. काही नाही, नुसता चोता. दवाखान्यात बघायला चोता, दवाखान्यात बघायला गेला चोता ना, तुम्हाला तिथे चोता दिसेल. चोता कशाचा? चोता. नाहीतर मग चोता. नाहीतर माझ्याकडे बघा मग. आम्ही गेलो, जागा ओळखलं का? तिथं प्रज्ञेश का वाटला कशात आहे म्हणे. आता गुराळ कुठे आहेत? आता गुराळ रस्त्यावर असं तिकडे. पहिले रस्त्यावर नसायचं, शिवारात असायचं. आणि सरक चालायचं बैला नाही का नाही. आणि चरखा असायचा लाकडी. लाकडी घाण्याला दात्रे असायच्या. त्या दात्रे अशा एकमेकांमध्ये अडकतात, आपल्याला माहिती आहे. आणि ते फिरतं. आणि लाकूड असल्यामुळं आवाज करत आहे का नाही, आवाज करत. त्यामुळे गुराळ कुठे चाललं सांगावं लागत नव्हतं, लगेच लक्षात येत आवाज. माणसं गुराळ बघायला गेली. तो शेतकऱ्याचा गडी उस्त्या चरकात घालत होता, बैल फिरत होता. चरकातून मांजरात रस पडत होता. माणसं बघत होती रस कसा पडतोय, कसा घडतोय. आणि काय झालं कुणाला टाकू, उसालाच अभिमान निर्माण झाला. उसानं विचारलं, पाहुणं काय बघताय? म्हणलं बघतोय मांजर कसं भरतंय. ऊस म्हणला, उगाच नव कसा घाण्याला करायला लावलाय बघा. माझं म्हणणं आहे, अभिमान घाण्याला पाहिजे का उसाला पाहिजे? घाण्याला पाहिजे का नाही? उसालाच अभिमान जाणं का? कसा घाणा करायला बघा की. म्हणलेलं का घाणा करायचं, पण तुझं चिपाड झालं याची वाट काय? मला वाटत नाही चिपाड झालं म्हणजे काय सांगू, अर्थ सांगितलं पाहिजे तुम्हाला. काय झाल्या हिन शक्ती नाकडोळे, झाल्या हिन शक्ती नाकडोळे. कशाला बोल येता? ऐका, अजून ऐका. भोगे रोगा जोडून या. म्हणून सिगारेटच्या पाकिटाला कधी कॅन्सर झालेला नाही अजून. कदा कॅन्सर सिगारेटच्या पाकिटाला होत नाही, वडणाराला होत. बरोबर. डायबिटीज गुलाबजामला होत नाही, खाणाऱ्या बुवाला होत. आहे का नाही गंमत? खोकला भजायला येत नाही, खाणारा येत. भोग, भोग कोणाचा? भोग देवाचा. संतांनी देवाचा भोग घेतला. या शिजिवे भावे धरा घाला, ऐशा बोले पिता बोलती, ऐशा बोले या म्हणे हो या याशी दिवे भावे घरा घाला. भोग नेगो म्हणून या त्यागी ती परवती, घेऊ संग सुख हरिचे सांग.
गाऊ अनुरूप पाहुनी हसो खेळो ठाई देव सांगाते ओ. तुकोबाराय सांगतात कृष्णाला कुणी कुणी भोगला. भोगिला गोपिका यादवा सकळा गवळणी गोपाळा गाई वत्सा या सगळ्यांनी कृष्णाचा भोग घेतला. आपण देवाचा भोग घेत नाही, आपण विषयांचा भोग घेतो. विषयांच्या भोगामध्ये विषयाची चरवणी केली, विषयाची गाळणी. तुकोबाराय सांगतात भोग कोणता आहे? काम तो कामना भोगी तसे देवा. थेट देवाचा भोग. राधा घेऊन हरीला परे नेत मंदिरा हृदय मंचकी उडवला श्री एका जनार्दनी हरिला भोगी राधा सुंदरा. राधा कृष्णाला भोगते. तुकोबाराय सांगा आम्ही देवाला भोगतो. काय करतो? आलिंगने हेवा. आम्ही देवाला आलिंगन देतो आणि चरणचुंबी देवाच्या चरणाचे चुंबन घेतो. हा भोग आहे. संपत्ती कुठली? तुकोबाराय संत संपत्ती कुठली? शांतीचा संयोग. शांती संपत्ती, ज्ञान संपत्ती. चांगदेव 65 मध्ये याला जी चांगल्या पुढची घरा आली या ज्ञान संपत्ती. चांगदेव 65 ज्ञानोबाने ज्ञान संपत्ती सांगितली. 13व्या अध्यायामध्ये सांगितलं याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती. शांती संपत्ती आहे. 16वा देवाचा 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी आणि त्यामध्ये दैवी संपत्ती, दैवी संपत विमोक्ष आहे आणि आसुरी निबंध आहे. आसुरी सत्ता आसुरी संपत्ती बंधासाठी आहे, दैवी संपत्ती विमोक्ष आहे. दैवी संपत्ती मुक्त करते, आसुरी संपत्ती बांधते. शांतीचा संयोग झाला. काय झालं ते? निरसला ताप. लक्षात ठेवा कसं आहे, तापाचे प्रकार 3 आहेत. आध्यात्मिक ताप म्हणजे शरीरातला सध्या चाललंय ते कोरोना. कोणाला मुस्क घाला, सरकार म्हणते मुस्क घाला. बैलांची मुस्की बंद झाली, माणसाकडे आली. काय सांगितलं मी? आध्यात्मिक ताप. आधी भौतिक कुत्रे चावलं, बैलानं मारलं, मुंग्या चावल्या, टेकन चावले, डास. आधी भौतिक. आणि आधी दैविक म्हणजे पाऊसच पडला. आम्ही दुपारी पाऊसला. आम्ही आत्ता ह्या दिवसात पाऊस होता. आधी दैविक ताप. हा ताप खरा नाही. खरा ताप आहे संसाराच्या तापे. संसाराच्या तापे तापलो मी देवा. संसार ताप हा संसाराचा ताप आहे. तुकोबाराय सांगतात शांती आली की ताप जातो. शांतीच्या संयोगी निरसाला ताप. ताप शांतीमध्ये ताप जातो, संपत्तीमध्ये ताप जात नाही. संपत्तीमध्ये ताप वाढतो. संपत्ती म्हणजे संताप. लक्षात ठेवा. संपत्तीमध्ये संताप. संताप म्हणजे टेन्शन. टेन्शन म्हणजे बीपी. बीपी म्हणजे अटॅक.
आणि अटॅक म्हणजे गो टू द स्मशान. संपत त्याली की एकटी येत नाही, तापासकट येते. ती गाडी काय काय म्हणायचं, BMW बरोबर आहे ना, BMW गाडी. BMW कसली असते कोणाला, आम्हाला सगळ्या गाड्या सारख्याच दिसत नाही, अक्कल नसलं तसंच होत्या काय. BMW त्याची किंमत 45 लाख. मला आमची पोर लागली बघायला, आरसा किती भारी, पॉवर स्टीरिंग आहे, पॉवर ब्रेक आहे, सगळ्या फॅसिलिटी आहेत. मी मुलाला म्हणलं पाहिजे का तुम्हाला, ते म्हणले कोण देते आपल्याला, म्हणलं द्यायला सांगतो का, म्हणलं मालक आपल्या ओळखीचा आहे. त्या म्हणलं की देऊ का, ते म्हणलं दिलो कोण नाही म्हणते. म्हणलं मालकाला लगेच द्यायला सांगतो. म्हणलं मालकाची एक अट आहे, त्याला कॅन्सर आहे, तो कॅन्सरच्या गाडीवर घ्यायचा. पोर म्हणजे नको. त्याच्यापेक्षा म्हणले 3 व्हीलर रिक्षा बाजायला बाबा. काय हे संताप, शांती आली की ताप संपला, लक्षात ठेव. शांतीच्या असून दुसऱ्याचे पाप भेदबुद्धी. शांतीशी संयोग झाला की भेदबुद्धी निघून गेली. आता अवस्था काय, जेव्हा भेदबुद्धी जाते तेव्हा तुका म्हणे पाहे तिकडे सारिके, तुका म्हणे हे बोलायला सोपं आहे, अवघड आहे वागायला. संतांची प्रमाण सोपी नाहीत. कीर्तनापुरतं हे हॉटेल वगैरे बरं आहे, नंतर अवघड आहे. ठेविल्यानंतर किती असू द्यावे हे म्हणायला सोपं आहे, वागायला नाही सोपं. मी एका कीर्तनात हे सांगितलं, चित्ते असू द्यावे, लाग लागली ठेविल्यानंतर व्यापारात नुकसान झालं, ठेविल्यानंतर बायको पळून गेली, चित्ते असू द्यावे. पोरगा नापास झाला, चित्ते असू द्यावे. ऐकणार लोक म्हणले बुवा हो लई खायला आलाय रे, चित्ते असू द्यावे समाधान केलं. ह्याच्याकडे बघूयाच म्हणलं. कीर्तन झालं, घरात गेलो, दूध घेतलं, नारळ आणला, तिला हातात नुसताच नारळ. म्हणलं नुसता नारळ, हो नुसताच नारळ का हो, म्हणजे चित्ते असू दे. त्याच्यानंतर तसला बघा आपलं औषध घ्यायचं. बोलता हा अवघड आहे, हे सोपं नाही, लक्षात ठेवा. तुका म्हणे हे सोपं नाही. लाजले गे मायाचा जिकडे पारे तिकडे, ओवाळू मी गेले माये जिकडे पारे तिकडे चतुर्भुज, ओवाळू मी गेले माये सकया माझारी जिकडे पारे तिकडे चतुर्भुज, ओवाळू मी गेले माये सारंग जरा जिकडे पारे तिकडे चतुर्भुज. कसा सुने, कसा सरे, लांबवत नाही. नामदेव राहिला दामू शिकेली, कपडे विकण्यासाठी गाठोडे दिलं. नामदेवा तुम्हाला 2 मुलं झालेत, आता असं कसं काहीतरी केलं पाहिजे, एवढं कापड विकून न्या. कापड घेऊन गेले, मंगळवेढ्याला जायचं होतं. रस्त्यात गोपाळपूर लागतं, गोपाळपूरच्या माळावर सगळं दगडच. नामदेवाने गाठोडं खाली ठेवलं, म्हणजे देवा हे दगड माळावरची आहेत, उघडी बोडकी, याला ऊन वारा थंडी सगळं सहन करावं लागतं. यांची काळजी कोणी घ्यायची. गाठोडं सोडलं, त्यातले प्रत्येक कपडे घेऊन दगडाला पांघरून घातलं. ही गोष्ट नुसती हसण्यासाठी नाही. नामदेवरायांचं आत्मत्व दगडामध्ये गेलं होतं. आपलं अजून माणसात जाईना हो. आणि मग कसं काय, पंक्ती चांगल्या करू नका. कीर्तन झालं पंगत आहे ना,
चांगलं करू नका. लोक म्हणतील तो का आमच्या मग अन्न उठलास का काय. चांगलं करू नका म्हणजे गुलाबजाम बस, असलं कधी करायचं नाही. आपल्या साध्या पंक्ती करा, शिरा भात आमची, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत नाही. बासुंदी केली की वाढणार तोंड बघून वाढलीच म्हणून. आपल्या घरात शेजारचा बाब्या दिसला की मग जरा वाढली कच्च. पलीकडच्या आळीचा राब्या दिसला की मग वाटी अर्धीच भरली. मला अजून वत की काय तुझ्या बाजू पेल आहे का काय. अवघड आहे. पण मी गावोगावी सांगतो, भंडारा बुंदीचं करू नका, भंडारा करा लापशीचा. लापशी असली की कोण पाट्या घरी लिहित नाही. बुंदी केली की गमेल गेली घरी. तुमच्या गावात जातात असा माझा अर्थ नाही बरं का सांगितलं कोणाला. दगडामध्ये ज्यांना दगडाची संवेदना आहे, या दगडाला थंडी वाजते, याला ऊन लागतं, याला पाऊस लागतो. ज्यांचं हृदय दगडाशी संवेदनशील झालं, काय अधिकार असेल त्यांचा. शुक्राचार्यांचं मंगल करताना भागवतकारांनी काय म्हटले माहिती आहे का, तम सर्वभूत हृदय मुनी महान. सर्वभूत हृदय, शुक्राचार्यांचं हृदय म्हणजे सगळ्या भूतांचं हृदय झाले असं आहे. आले परत. एक मोठा दोंडा होता. गणोबा तुम्हाला सगळ्यांना पांघरून घातले, पैशाची व्यवस्था करा. आले परत. दामोशेट्टी म्हणून नामा कपडे सगळी खपली, सगळी कसं काय म्हणजे गिऱ्हाईक चांगलं भेटलं, बरं आहे असा धंदा करा. म्हणजे पैसे कसं काय म्हणजे पैसे उधार आहे, आजचा घोटाळा आहे. पुढच्या बाजारी नामदार म्हणले बाबा देता का कपडे. सुनबाई शानी होती गे, राजाई शानी होती ती म्हणजे मामनजी थांबा, पहिलं वस्तू करून आणा म्हणून सांगा, घोटाळा आहे देऊ नका. नामदेवराय मागच्या बाजारचे पैसे घेऊन या बघायचे तुम्ही. नामदेवराय गेले. आता त्या माळावर कपडा राहिला नाही. अरे एसटीच्या स्टँडवरचा ग्लास राहिला तर एसटी स्टँडवर ग्लास पितळेचा नाही का, कशाच नाही स्टीलचा एवढा त्याची किंमत 5.5 रुपये. माणसांचं ग्लास मिळलं, त्याला साखळ्या लावल्या, माणसांनी साखळ्या सकटलं. एक मोठा झाडा. गणोबा हे बरं नाही, बाबा खावतील, बोला. आता गणोबा काय बोलणार आहे. उचलला गणोबा डोक्यावर घेतला आणि आणला घरात आणि कोंडला. राजाई म्हणले काय चाललंय काय. म्हणले जामीन धरून आणलाय. कोण दोंडा. तिनं दोंडा म्हणल्या मलाचा कपाळ आणल्या. विना घेतला आणि गेले भेटणारा. आणि दामोशेट्टी आले. सुनबाई अगं नामा आला होता का. आलेच ना. कुठे गेले. मंदिरात. पैशाचं कसं काय. जामीन धरून आणलाय. कुठं आहे. कोंडलाय बघा कोंडलाय. मामाजी ऐका पुत्राची मात. दोंडे अशी घराचं कोंडी गेले. तुमच्या लेखानं दोंडा कोंडला घ्या डोक्यावर बसवून. दामोशेट्टीने दगडाचा दरवाजा उघडला. जसा उघडला तसा झाकला. तेवढ्या जोरात लगेच कडी लावली. सुनबाईला समजेना काय हात साप बी पाहिजे कोणाला. म्हणजे काय झालं काय. सुनबाई जवळ आली. काय सांगितलं काय. मी बोलताना एवढी दक्षता घेतली होती का तुमच्या कानावर शब्द पडू नये. मी नुसतं बोललोच नाही नुसतं, तरी तुम्हाला कळालं काय ध्यान आहे तुमचं सोन्यावर. अगं सोन्याचा आहे सोन्याचा. काय म्हणताय. हो मला बघू दे.
बायाचे दात कधी गप्पच बसलेले जी राजाई उठली ती खराब कट्ट्यावर गेली. सोनं राजाई आला सरळ कट्ट्यावर आलीस, काय भानगड आहे? ते म्हणले जरा पैसे लागायचे. पैशाला चारण लागतं माहित आहे का? आणि ते म्हणले किती पैसे? 200 रुपये. 700 वर्षापूर्वी 200? तुझे डोकं फिरले का? 200? सगळं घर विकलं तरी 200 येणार नाहीत. ते म्हणले चारण ठेवते की काय ठेवते? सोनं. हा तुझे मंगळसूत्र तेवढं एवढंच आहे का? मंगळसूत्र नाही, घरात आहे. घरात सोनं. हो. काय बोलतीस? काय बघायचं? नेलं सोनार, दाखवतो जोडा. सोनार मला आता पैसे देतो. सोनार असं घरात सोन्यात जोडा 200 रुपये दिलं. राजाने दिवाळीच तेल, मीठ, तेल, साबण, कणिक, तांदूळ, साखर, गूळ, खोबरं, प्रश्नच नाही. आणि नामदेव आहे घरी आले. नामदेवराला माहित होतं आता स्वागत काही चांगलं होणार. आले घरात तर रांगोळीच. राजाई म्हणल्यावर राजा आरती बोलूच आली. हा काय आहे? काय महाराज दिवाळी आहे. हा हे म्हणजे शिमगा होणार तर दिवाळी कशी काय? राजाने हातपाय धुतले, बसायला पाणी दिला. आता एक सांगते ऐका. अगं घरात वास येतोय गमगमाट. पक्वान नाही तर पोळ्या करा घेतल्या त्या, आणि नुसती पोळी नाही तर पोळी खायची. अगं काय आहे? काय सांगते? आता आहे ना, आम्ही तुम्हाला कधी त्रास देणार नाही. तुम्ही नुसतं विना घेऊन भजन करा. 2 वेळेला जेवायला फक्त या. त्याचं जेवण सगळं पोच करतो. पांडुरंगानं आपलं सगळं ऐकलं. अगं काय ऐकलं सांगतं? राजाने सांगितलं तुम्ही आणलेला धोंडा होता ना, सोन्याचा आहे. सोन्याचा. नामदेव म्हणले सोन्याचा नाही चालत. धोंडा बघितला. नामदेवरा गेले बोलून तामुशे बाबा दुसऱ्या जण आपल्याला नको, हे नेऊन द्या. आता बरं आहे का? ज्या माळावर धोंडा होता त्या शेतकऱ्याकडे बातमी गेली धोंडा सोन्याचा आलाय. त्या शेतकऱ्याने 10-5 शेतकरी घेऊन आला. तामू शेट्टी आमच्या माळावरचा धोंडा तुमच्या माळावर आला, घेऊ टाका. तामू शेट्टी म्हणले अहो धोंडा दगडाचा होता. नाही, सोन्याचाच होता. त्याच्यावर माती बसल्यामुळे कळत नव्हतं, द्या. नामदेवला म्हणले बाबा कशाला भांडता? आपले कपड्याचे किती पैसे तेवढे देऊया, धोंडा देऊन टाका. आता ह्या कसा होता असं सांगा, काही चालतच नाही. आपल्याला आपल्यापुरतं बस. दामू शेट्टी म्हणले आमचे 75 रुपये द्या. शेतकरी मला 50 कशाला, 100 घ्या. कशाला किंमत मागताय? शेतकऱ्याने 100 रुपये दिलं. धोंडा घेऊन गेला. धोंडा एवढा प्रामाणिक होता, तिथे गेल्यावर जसा होता तसा झाला. ही गोष्ट का सांगितल्या? तुका म्हणे पाहे तिकडे ढब्बार. समोर आलं पाहिजे बरं. अप्पा
सगळ्याचे फळ जाते. शिंगाडे चांगले आहेत. महादेवजी शिंदेच्या गावात शिंगाडे नसला तर गाव कसं बघते. शिंदे साहेबांचं गाव आहे. माळ आहे का नाही? आहे का नाही? तुमची आहे का? हिंदी आहे का? घालून टाकायला की तुम्हाला तर शिंगाड्या म्हणून उद्यापासून येणार. संपले कीर्तन. तुका म्हणे पाहिजे तिकडे. आता ऐका, संपत्ती 3 आहेत. एक व्यवहाराची संपत्ती बरं का. एक व्यवहाराची संपत्ती, एक दैवी संपत्ती. ऐका, एक व्यावहारिक संपत्ती भौतिक, दुसरी दैवी आणि तिसरी आध्यात्मिक. 3 संपत्ती आहेत लक्षात ठेवा. व्यवहारातली संपत्ती व्यवहारातच चालते. व्यवहारातल्या संपत्तीमध्ये लग्नातल्या वरातीचा घोडा मिळतो लक्षात ठेवा. दैवी संपत्तीमध्ये इंद्राचा उच्चश्रवा मिळतो आणि आध्यात्मिक संपत्तीमध्ये योगाचा घोडा मिळतो. योग तुरंग, रूढ योग तुरंगा. भौतिक संपत्तीमध्ये बंगला मिळतो. कुठला? वर्षा. मुख्यमंत्र्याला वर्षा बंगला आहे. भौतिक संपत्तीमध्ये वर्षा बंगला मिळतो. दैवी संपत्तीमध्ये अमरावतीचा बंगला मिळतो आणि आध्यात्मिक संपत्तीमध्ये मोक्षाचा बंगला मिळतो. भौतिक संपत्तीमध्ये ऐश्वर्य मिळते. दैवी संपत्तीमध्ये रंबा मिळते आणि आध्यात्मिक संपत्तीमध्ये मुक्ती मिळते. तुका म्हणे मुक्ती परनिली. हे सोपं नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, आमच्या संपत्तीची तुमच्या संपत्तीची बरोबर होऊ शकत नाही. भौतिक संपत्ती हितोपयोगाला पडते, वर नाही. दैवी संपत्ती वर उपयोगाला पडते, हित नाही. यज्ञाची संपत्ती दैवी आहे, ते मुक्ता, हित नाही. आध्यात्मिक संपत्ती हित उपयोगाला पडते आणि वर. तुका म्हणे उभय लोकी हे केली केला. नामस्मरण हित उपयोगाला आहे, वर सुद्धा उपयोगाला, जिथं जाळ उपयोगाला आहे. म्हणून संपत्तीचा संग्रह करा. उपयोगाला पडणाऱ्या, भांडणं लावणाऱ्या संपत्तीचा संग्रह करू नका. आपण भांडणं लावणाऱ्या संपत्तीचा संग्रह करू. वर्तमानपत्र वाचा. खून, दरोडा, मारामारी कशासाठी? म्हणले जमिनीच्या भांडणासाठी. काय ना गंमत. संपत्ती पाहिजे लक्षात ठेवा. संपत्तीवर किती टीका केली तरी संपत्ती अशा जमत नाही. आम्ही पैशावर टीका करतो, पण पैशावर टीका केली तरी सुद्धा आमचं सुद्धा पान पैशाशिवाय हालत. आम्ही पैशावर भरपूर टीका करू, त्यात वाद नाही. पण एसटीत गेल्यावर गाडीतल्या भाड्याला काहीतरी दिलं पाहिजे का नाही? गाडीतल्या लय उशीर करत लागला तुमचा. पण मला तसं म्हणायचं, मला तुम्ही अर्थ तसा घेता त्याला मी काय करू. मला तसं म्हणायचं नव्हतं आणि तुम्हाला लयच तसं वाटत असलं ना तर तसंच म्हणायचं. लागतंय ना. पण लक्षात ठेवा,
पैसा म्हणजे सोय आहे, पैसा म्हणजे सर्वस्व नाही. आपण सर्वस्व ठेवू. पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पैसा म्हणजे सोय आहे. अजून सांगू का? पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पैसा म्हणजे काहीच नाही, पैसा म्हणजे नथिंग. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. वेल्थ म्हणजे संपत्ती, संपत्ती गेलं, काहीच नाही गेलं. हेल्थ, आरोग्य. प्रमोद काकाकडे आरोग्य बघा. आरोग्य, आरोग्य म्हणजे पैसा म्हणजे नथिंग आहे, आरोग्य म्हणजे समथिंग आहे, काहीतरी थोडंच आहे. माझं वय 70 वर्ष, पण अजून काही डॉक्टरकडे गेलेलो नाही. कोरोनामध्ये 11 महिने तोंडाला मास्क लावला नाही. पाणी म्हणाल तर कुठलंही पितो, कुठलंही पाणी आणलं, बोरिंगचा आणा, विहिरीचा आणा, काय आपल्याला अडचण अजिबात नाही. माझं मोठेपणा सांगायचं आहे तुम्हाला. वेल्थ इज समथिंग, हेल्थ, हेल्थ इज समथिंग. पैसा म्हणजे नथिंग, काहीच नाही. आरोग्य म्हणजे समथिंग, आरोग्य जपलं पाहिजे. पण त्याच्या पुढे कॅरेक्टर इज एव्हरीथिंग. शील म्हणजे सगळ्या लक्षात घ्या. जीवनामध्ये सांभाळावं शील. आरोग्यासाठी प्रयत्न करावेत, संपत्तीसाठी प्रयत्न करावे, पण संपत्तीसाठी व्याकुळ होऊ नका. माणसं संपत्तीसाठी व्याकुळ होतात आणि मग एकमेकाच्या जीवावर उठतात. बस कीर्तन संपलंय, पैसे सांभाळा, त्याच्यापेक्षा आरोग्य सांभाळा. डोंगरे महाराजांचं वाक्य आहे का? डोंगरे महाराज सांगायचे, जीवन में धन की आवश्यकता है, जीवन में धन की आवश्यकता है, याद रखना धन से ज्यादा धर्म की आवश्यकता है. धन पाहिजे, धन पाहिजे, धनापेक्षा धर्म पाहिजे. धनासाठी धर्म नाही, धर्मासाठी आपण लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्वाचं शील आहे, जे शील साधू संतांकडे. साधू संतांनी पैसे नाही सांभाळले, आरोग्य नाही सांभाळलं, पण शील सांभाळलं. जाई व तू माते नकरी साया. जीवनामध्ये शील सांभाळा. कोरोना परत आलाय, सावध असा. साताऱ्यात आलाय, कोरेगावात आलाय, एकंदर आलेला नाही. घाबरू नका, कनेरखडमध्ये येणार नाही. भजन चाललंय ना का नाही? भजनात कोरोना येतो काय? त्याला लाज आहे का यायला? अरे भजनात नियम येत नाही तर कोरोना काही. बस देवावर विश्वास ठेवा. कोणाचं मंदिर सांगितलं मला मग? काळेश्वरी. काळेश्वरी, काळेश्वरी म्हणजे आदिशक्ती आहे ती. देवीमध्ये दोष नाही, तुम्ही नालाय काय? देवी काय करते? देवी म्हणते बोकडं कापा म्हणून. मांडर देवीची काळूबाई, तिला बोकडं मागितली. ही बावळट जात. मांडर देवीच्या शेजारी झाड आहे ती, आणि त्या झाडे त्यांनी खिळ ठोकले तितके शाने. प्रत्येक झाडात खिळ का? शेजाऱ्याच्या नावानं. शेजाऱ्याला काय झालं नाही, सगळं जंगल वटले. बघायला पाक देवी लागून जंगल, सगळं जंगल वटले. काळेश्वरी माता आहे, ती माता आहे ना, ती माता तुमची काळजी करते, लक्षात ठेवा. ती जगदंबा आहे, तुमची आदिशक्ती आहे काळेश्वरी माती. आणि म्हणून तिच्यावर विश्वास ठेवा, पांडुरंगावर विश्वास ठेवा. संपले माझं कीर्तन. तुकोबारे सांगतात, मागे पुढे उभा आणि मग कुठलं कोरोना घेऊन बसलाय. बस देवावर विश्वास ठेवा. पण आरोग्य सांभाळा, आरोग्य जरूर सांभाळा. रोज गुळवेलचा काढा घ्या, रोज
मी एकटा नाही, आमची मुलं आहेत. दिगंबर महाराज आहेत, विचारा त्यांना. गेल्या 20 मार्च पासून आमच्याकडं 20-25 पोरं रोज आहेत, रोज. आणि आम्ही एका ठिकाणी जेवत होतो, एका ठिकाणी खेळत होतो, एका ठिकाणी भजन करत होतो. एकाच तलावात आम्ही सगळे पोहत होतो. कुठे कोरोना हे घाबरत कशाला? खोकला खोकला म्हणले लोक म्हणले बहुतेक खूप बोलाय वाटतं. ह्याच्या अगोदर खोकला येत नव्हता काय? हा, कोरोना म्हणजे काय? कोरोना म्हणजे सर्दी. ह्याच्या अगोदर झालं नव्हती का? अरे खोकला येणं, सर्दी होणं, घसा जाम होणं हे सामान्य लक्षण आहेत. या डॉक्टर लोकांनी मड्यावरची टाळू मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यात जाती डॉक्टर यांनी लोकांना लुटलं. लक्षात ठेवा, अजून लुटतील. घाबरू नका. फक्त एक मास्क बांधा नाही असं नाही. जेवण चांगलं जगा, काय होत नाही. भाकरी भात आमटी खावावी. कोरोनासाठी सरकारचं परत चाललंय. आता परत मंदिर बंद करूया का कोणा टाकू आला का म्हणलं. हाटेल ओसंडून चाललेत की जिथे लोक होणार ते तुडुंब भरले. ज्या दारूमुळे बरबादी होते ती भयानक चाललंय. ढाबं फुल चाललेत. आणि कोरोना फक्त मंदिरच येत होतं काय? पण घाबरायचं नाही, भगवंतावर विश्वास ठेवायचा. ज्या भगवंतानं गेल्या 11 महिन्यामध्ये आपल्याला वाचवले तो आता कसं काय मारेल? पण भगवान परमात्म्याला सांगावं, काही चुकलं माझं असेल ते तू बघ आणि आम्हाला सांभाळून घे. ज्ञानेश्वर.